माझ्या शरीरयष्टीकडे जाऊ नको. कुपोषित बालक जरी असला तरी किती पोचलेला तू आता कळतं. मालवणी समजतं थोडंफार होय ना. मग गेले कर्मा आले. या ठिकाणी आज खरोखर सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे. खरोखर आज संगीताचा अथांग महासागर आहे आणि त्या महासागरामध्ये पोहणारी व्यक्ती म्हणजे आमचे विनोद चव्हाण भाऊ. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होते. आणि त्या महासागराच्या किनाऱ्याला आम्ही कुठेतरी चालतोय आणि आमच्या पायाच्या बोटीला म्हणजे पायाचं जे बोट असतं अंगठा त्याला कुठेतरी नुकतं पाणी लागतंय अशी आम्ही व्यक्ती आहोत. एकदा जोरदार आमच्या जोडीवाल्यांसाठी टाळ्या म्हणजे. कारण काय ते जे अन्न खातात ते अन्न त्यांना पोचतं आणि मी अन्न खातो पोचत नाही. त्याच्यामुळे कुपोषित माझं बारको भाव बघा दाद बघा त्यांचे. ही मजा बाकी काय नाही. बुवाने सांगितलं महिला वर्ग आहे. नक्कीच वाईट काय कानात नाही तोंडात नाही आणि तुमच्या कानात वाईट काय ऐकत जाय असं काय बोलणार नाही. पण सध्या जमाना बदललेला आहे. काळानुसार बदललं पाहिजे. आज महिला वर्ग बुवा तुम्ही बोललात की महिला वर्ग इथे जास्त आहे त्यामुळे बोलताना विचार करा ना. थोडा मर्यादित आहे ठीक आहे. पण आपल्या घरात टीव्ही असते. त्या टीव्हीत तो कोणतो हिरो कोणतो रे किसर हिमेश रेशमिया नाही इम्रान हाशमी. तो येता जेव्हा टीव्हीत ना तेव्हा बायको काय झाकून ठेवायचा. बघतात ना ती महिला काय विषय वाईट काय नाही फक्त. अरे महिला आज आघाडीवर आहेत ना आहेत की नाही. आज सिंधुदुर्गामध्ये 1 नंबरला महिला आहे. महाबळेश्वरला 1 नंबरला महिला आहे की नाही. त्या महिलांना टीव्ही मध्ये ऍड काय आहे. लक्स साबणाची ऍड. लक्स लगाव खुद जान जाओ. मोती लगाव तंदुरुस्ती पाव. आणि पुरुषांना ऍड काय इजगाड लगाव खुजली भगाव. काय त्यांनी पाप केलं मला सांगा ना. मैजात श्रेष्ठ टिटून आता बघा काय वाईट आणि चांगला कोणा सांगतात तुम्ही. ती पण बघतो टीव्ही दिसतात बघणार ना. ती काय झाकून ठेवणार झापावडी. ते पोरगे जे होते बारके बसले ते काय कमी होत. आणि थोड्या वेळ बघा ते मगाशी तुमच्या भजनात सुरुवात केलास ना तो एकामेकाच्या पाठीत थापटा मारली. तुमचं लक्ष नव्हतं. थापटा जेव्हा दुखायला लागले ना पाठ पळायला गेले सगळे आणि परत दिले. असू दे हा मनोरंजनाचा विषय. बाकी बुवा सुंदर आहेत. एकदा जोरदार माझ्या जोडीवाल्यांसाठी टाळ्या. बाकी ते मला काय बोललेले नाहीत पण भजनाच्या माध्यमातून आम्ही एकमेकाला बोलणार काय विषय नाही. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. मनोरंजन नक्की होणार. दादा झोपायचा ना. सपेशल वाले काय जाता मला वाटलं बक्षीस द्यायला नाही. काय कलाकारांची कदर आज तुम्ही म्हणजे बक्षीस म्हणून पैसे नाही दिलात तरी चालेल पण तुमच्या टाळ्यांची जी गरज आहे. आज समीर कदमची जायदाद काय आहे तर तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद. म्हणून जोरदार टाळ्या बोलू. पैसा काय नाही हो. आज आम्ही घेणार गोवांना 100 आले मला 500 तर येतील येणार. कारण महाबळेश्वर वरून कोयना पुनर्वसन वसाहत आणि तिकडनं इकडे भिवंडीत आणण्याचा प्रकल्प सोप्या नाही. महाबळेश्वर कुठे आणि भिवंडी कुठे किती खर्च आला असेल त्याच्यातनं काहीतरी असेल ना त्यांच्याकडे. त्याच्यातनं देतील आपल्याला काही टेन्शन नाही त्याचं. आता हार्मोनियमचा आवाज कमी करा. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे के साऊंड सर्व्हिस. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण काय प्रत्येकाची इच्छा असते. वकिलाची इच्छा काय की एखाद्याच्या घरामध्ये घटस्फोट व्हावा आणि त्याची केस माझ्याकडे यावी.
डॉक्टरची इच्छा काय, एखादा तरी पेशंट गावामध्ये व्हावा, तो पेशंट माझ्याकडे यावा. पण त्या साऊंड सर्व्हिस वाल्यांची इच्छा काय असते की प्रत्येक घरात प्रत्येक गावात एक तरी शुभ कार्य झालं पाहिजे आणि तिथं आपला साऊंड सर्व्हिस लागला पाहिजे. एकदा जोरदार त्याच्यासाठी दादा, आज तुमचा छोटा मिक्सर आहे, अजून मोठा मिक्सर होईल आपल्या आशीर्वाद. टेन्शन नाही घ्यायचा. हा, त्यांच्याकडे आवाज कमी केला तरी झालं, माझ्याकडे वाढवत जा. लिंबोनीच्या झाडा चंद्र झोपला ग, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. कारण सांगतो, त्याला तुम्ही नुनू दिलं नाही, तुम्ही नुनू तुम्ही माझ्याकडे बोल चालत ना, माझ्या पाड्याला झोप त्याला तुम्ही नुनू दिलं नाही म्हणून झोपली. असेच हसत राहतात, याच्यात वाईट काय नाही. आता नुनू म्हणतात, लहान मुलं नुनू म्हणतात, बरोबर ना, पण त्या नंतर सांगते सगळा महत्वाचा नंतर. आता गप्प बसतो किंवा पण मनोरंजन म्हणून त्यांना हसवण्याचं काम करतो, बाकी का वाईट हिशोब नाही आपलं. पण नुनू द्यायला पाहिजे, तर ती मूल गप्प राहतो. तूच सूर ठरवा मजसी, तूच एक तारी, तूच सूर ठरवा मजसी, तूच एक तारी. सगुण रूप रागी देवा एक रागी, सगुण रूप रागी देवा एक रागी, सगुण रूप रागी देवा एक रागी. नमो देवराया, नमो ज्ञान सिंधो, नमो देवराया, नमो ज्ञान सिंधो. नमो देवराया, नमो ज्ञान सिंधो, नमो दीननाथा, नमो दीनबंधो, नमो
गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण रामदेवता श्रीलिंग रवळनाथ श्री वेताळ मुंजेश्वर स्वयंभू रामेश्वर श्रीदेव गांगेश्वर श्रीदेव राटेश्वर श्रीदेव उत्तेश्वर श्रीदेव केदार देव भगवती मौनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी तुळजा भवानी आई शिवराई साती वेदुबाई पद्मावती देवी माते तुझा स्वामी समर्थांचा जगद्गुरु दत्तात्रयांचा आपापल्या आई वडिलांचा धागीवाल्याचा जगद्गुरु दत्तात्रयांचा इंदोरीच्या गुणपूज्य भारत बाबांचा देवलिंगेश्वराचा भजनकार गुरुवर कैलास वासी काशीरामवर प्रसिद्ध भजनकार गुरुवर सुशील गोठणकर धन्यवाद. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. थोडंसं कार्यक्रमाला उशीर झालाय कारण लांबचा प्रवास आणि दोन्ही बुवा लांबून आलेले आहेत. त्यामुळे कारण महाबळेश्वरला बऱ्याच ठिकाणी बारा झाले. बुवांनी सांगितलं की उत्तेश्वर मंदिराकडे बुवांची बारा झालेत आणि माझ्या सुद्धा महाबळेश्वरमध्ये बऱ्याच बारा झाले. पण तिकडनं जो कोयना पुनर्वसन वसाहत आज या ठिकाणी तुम्ही जे इथे येऊन थांबलात आणि खरोखर इथे येऊन सुद्धा तुम्ही आपल्या देवाला विसरलात नाही, हे महत्वाचं काम बरं ना. आज केदार पद्मावती असू देत किंवा उत्तेश्वर देव असू देत, आज महाबळेश्वरला गेल्यानंतर उत्तेश्वर देवाची महती. आज डोंगरामध्ये जे देवस्थान आहे, बुवाने सांगितलं की होडीत न गेले, थंडी भरपूर होती है ना. 2 बुवा गेले तिकडे डबल बारी झाली. माझ्या सुद्धा बाऱ्या बऱ्याचशा गावात झालेल्या आहेत. गावांची नावं आता आठवत नाहीत कारण एवढे कार्यक्रम झाले. ते कोयना प्रकल्पातनं आतमध्ये बराच एक गाव आहे तिकडे सुद्धा झाली, म्हणजे खेडवरून जावं लागतं. असे बरेचसे गाव आहेत तिकडे कार्यक्रम झाले आणि तिकडच्या लोकांचं जे प्रेम आहे व सकाळी येताना सुद्धा आम्हाला भाकरी भाजून देणारी तिथं म्हातारी लोक होती. सकाळी येताना भाकरी भाजून नाश्त्याला. का त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला जाताना काय भेटणार नाही, हे प्रेम. आणि हे प्रेम आज तुम्ही भिवंडी सारख्या एरियामध्ये आलात पण जेवण अप्रतिम होतं. आता तुम्ही सकाळी भाकऱ्या भाजून देताय की नाही मला माहित नाही, पण ते प्रेम आम्हाला तिकडे मिळालं. त्याची अनुभूती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बाकी काय म्हणतात लागली तर सकाळी काय करायचं. सन्माननीय आमचे चाहते निवृत्ती शेलार यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय आनंदजी ढवळे यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. आज मला ह्या नोटा मिळाल्या ना तुम्हाला समाधान वाटतं का. जर ही नोट पडलेली असेल ना, महिला वर्ग बसले तुम्ही सांगतो, ही नोट जर पडलेली असेल आणि हे जर आले आणि हे बोलले ही नोट माझी आहे, तर मी अभिमानाने सांगू शकतो की ही नोट चव्हाण बुवा तुमची नाही, ही नोट माझी आहे. कारण का या नोटीवरती माझं नाव आहे. जर तुमच्या खिशात असतील तर काढून बघा, पर्स मध्ये असतील तर काढून बघा. या नोटीवरती जो पाठीमागे चष्मा आहे ना त्याच्या खाली लिहिलंय 1 कदम तुम्ही, तुम्ही आणि माझं नाव त्या नोटीवर. हो, प्रत्येक समजा बहीण एखादा भाऊ जर गावावरून मुंबईला आला तर ती बहीण काय करते, तो भाऊ जेव्हा गावाला जातो ना तेव्हा ती बहीण काय करते, काय करतात, आपल्या नवऱ्याच्या पाकिटमध्ये हात घालतात की नाही. त्याच्यात जी नोट मिळते 500ची 2000ची काय मिळेल ती नोट काढणार आणि आपल्या भावाच्या खिशात घालणार की नाही. काहीतरी म्हणा. जर तुम्हाला असं वाटलं की समीर कदम आमचा भाऊ लांबून आलाय तर तुम्ही बिंदास तसा प्रयत्न करू शकता. सन्माननीय राजाराम महाराज जाधव पिंपरी सुरुवात चांगली झाल्यामुळे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक. धन्यवाद. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. कारण पुण्य दिसत नाही, पुण्य दिसत नाही पण वेळ आली की ते बरोबर उपभोगता येतं बरं ना. पुण्य दिसत नाही पण वेळ आली की
तिथे बरोबर उपभोगता येतं, कारण जिथे कमावलेल्या पैशाचं काम संपतं ना तिथं खऱ्या कमवलेल्या पुण्याचं काम चालू होतं, बरोबर की नाही? वा वा, म्हणजे ही लहान मुलं म्हणतात वा वा. बघा आज ह्या मुलांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. तिथे जोरदार माझ्या छोट्या भावांसाठी टाळ्या वाजवा. त्याच्यातला एक माझ्यासारखा दिसतोय, त्याचे दात पुढे, पण काय घाबरू नको, ज्याचे दात पुढे एका 4 बिस्किटचे पुढे, आणि ज्याचा ज्याचं पोट पुढे त्याला भोकाचे वडे, मेंद वडे. सागर पण सन्माननीय राजाराम सपकाळ, विभाग अध्यक्ष कोयना पाचगाव, याचे विभाग अध्यक्ष, त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. काय पैसा काय नाही, तुम्हाला द्यायचे तर बिंदास द्या. कारण उद्या आम्ही घरी गेलो ना, ऐकत रे, उद्या घरी गेलो ना की आमची घरवाले विचारणार हो, कारण ही युट्यूबवाले चालू आहे, तिकडे युट्यूब चालू आहे ऑनलाईन, तिकडे मोजत असणार अमुक माणसाकडनं एवढे. उद्या गेल्यावर विचारणार किती, आम्ही खोटं सांगितलं तर सांगणार बघा लिस्ट काढलेली आहे, एवढे जमा झाली, मग चोर खिशातले काढून द्यावे लागतात. असा विषय, त्याच्यामुळे काय विषय नाही, तुम्हाला द्यायचे बिंदास द्या. जरी मी कुपोषित वाटलं तुम्हाला, मला जास्त द्या, तिकडे कमी द्या. कसं ढगवत आहे तो बघा. सुंदर भजनची सुरुवात विलंबी प्रयत्न करणार नक्की, पण ह्याच्याविषयी वेगळा काहीतरी अंगाचे पण 15 मात्र. सात सुरानी केली प्रार्थना, सात सुरानी केली प्रार्थना, गणराया तुम्ही आवे नंदना, गणराया तुम्ही आवे नंदना. उजळली त्रिभुवने प्रकाशनी काही म्हणे, उजळली त्रिभुवने प्रकाशनी काही म्हणे.